नॉकआउट पंच कौन किसको देगा, ये देखने वाली बात होगी। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए मशहूर कमेंटेटर प्रसाद परब, आपका स्वागत है। थँक्यू सो मच अजय। सामना पण इथे सुरू करत आहोत। आमने विरुद्ध देसाई आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत। आपण पाहतो आकाश पाटील आले आघाडीला, राम पाटील आले आघाडीला आणि डावाला इथे सुरुवात होते। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सामना पण सुरू करूया, कारण ऑलरेडी कालच्या शेड्यूलच्या दृष्टिकोनातून आपण आज खूप लेट आहोत, त्यामुळे जरा सामना लवकर सुरू करावा। दोन्ही संघांना एक सूचना आहे। पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो किरण दळवी। ऑल द बेस्ट। फुल लेंथ होता, चेंडू हवेमध्ये स्लाइस करायचा प्रयत्न षटक जज करतोय आणि पहिल्या चेंडूवर मिस्टेक, चुका होत आहेत मैदानावर। पहिला चेंडू इथे मात्र फलंदाजाला भाग पाडला होता हा फटका खेळण्यासाठी। दोन्ही खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये। पॉईंट आणि कव्हरमध्ये आपण खेळाडू बघितले, शॉर्ट कव्हर पॉईंट सुद्धा खेळाडू होता। पंचांच्या दोन्ही बाजूचे खेळाडू समोरासमोर येत असताना कोऑर्डिनेशन नाहीये, कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता की मी घेऊ शकतो हा झेल, आणि त्याच्यामुळे काय झालं की दोघांमधलं मिसकम्युनिकेशन झालं आणि चेंडू खाली पडला। बड़ी सनसनी की शुरुआत है इस मैच की। उमेश दळवी थे वहाँ पर और दूसरे फील्डर थे गीतेश बारशी और उमेश जोशी थे। दोनों के बीच में तालमेल की कमी रही और पहली गेंद पर बाल बाल बच गए आकाश पाटिल, और ये बहुत महंगा साबित हो सकता है। सलामी बैटर का कैच छोड़ना मतलब कहीं ना कहीं आपने आफत को बुलावा दे दिया है। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन स्ट्रायकिंग एंडला राम पाटील। खूप काही विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत, पण बघायचं आता मात्र या मुवमेंटला या स्पर्धेमध्ये काय परफॉर्म करणार। स्ट्रायकिंग एंडला राम। नेक्स्ट बॉल ट्रॅक चेंज केला, राउंड विकेट। केडी चांगला चेंडू, सुपर्ब डिलिव्हरी। जागेवर स्वतः उसळत असताना विकेट कीपर चेंडू गॅदर करतोय, ग्रीप करतोय आणि पहिला चेंडू निश्चित असतं। इथे मात्र भरपूर काही प्रश्न विचारून गेलाय तो राम पाटीलला। पुढचा चेंडू निर्धाव गेलाय। स्ट्रायकिंग एंडला राम असताना आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा षटक हातात असताना किरण दळवी। केडी पॉवर प्लेचं पहिले षटक, दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक डीप स्क्वेअर लेग मध्ये सेट झालाय। व्हॉट अ शॉट, हवेमध्ये चेंडू इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषेबाहेर दर्जेदार फटका, चौकार। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था ये, थोड़ी विट मिली थी और हल्का सा रूम बनाया बैटर ने, हल्का सा इनसाइड आउट खेला था। बड़ी हाफ वॉली बन रही थी, उस दिशा में तेज हवाएं भी बह रही है, कोई फील्डर बाउंड्री पर नहीं था। इनफील्ड के ऊपर से पहला चौका इस मैच का। नाही बघितलं की सर्कलच्या बाहेर कुठला खेळाडू अवेलेबल नाही, अशा मुवमेंटला मात्र तो रिस्क उचलली आणि फटका तुम्ही पाहता थोडंसं लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला। इनसाइड आउट की बघू शकता शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जो ऑलरेडी मात्र एक वेगळ्या पोझिशनला उभा आहे। नेक्स्ट बॉल केडी। हो चेंडू बघतायत, फलंदाज भरपूर शफल झाला होता, पण नंतर चेंडू अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण लेग स्टिकच्या बाहेर चेंडू निघून जातोय। वाईट बॉल। धावसंख्येत होईल ती भर, धावसंख्या धावफलकावर अंकित झाली एकूण 5 धावा, पहिले 6 धावा, कारण पहिले चेंडू सिंगल आली, त्यानंतर चौकार, नंतर वाईड आपण पाहतोय एकूण 6 धावा धावफलकावर। आणि अल्पेश गायकवाडचा आवाज ऐकायला मिळाला, अप्रतिम आणि एक खणखणीत आवाज ऐकायला मिळाला। थँक्यू अल्पेश। धावसंख्या धावफलकावर 6। अल्पेश गायकवाड मात्र सेकंड शिफ्टमध्ये जबाबदारी पार पाडत आहेत। और आप गलती नहीं कर सकते हो प्रसाद, वही बताते हुए यहाँ पर अल्पेश गायकवाड। बॅक टू द बॉलर, चांगला एक्झिक्युशन, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे। नाही माझा नेहमीच अजय प्रयत्न हाच राहिला की अल्पेशने खणखणीत आवाज बाहेर काढावा, आमच्या कॉमेंटरीजपेक्षा पलीकडेचा आवाज असावा, पण तो आवाज मला आज ऐकायला मिळाला। थँक्यू अल्पेश। बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, पण मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे। पेट्रोलिंग मात्र करत असताना सर्कलच्या आतमध्ये संरक्षण करतायत, चेंडूच्या मागे येतात, रिंग कव्हर करेपर्यंत आपण पाहतोय चेंडू जातो निर्धाव, डॉट डिलिव्हरी, 6 धावा धावफलकावर। नेक्स्ट बॉल अगेन कॉमेंट्री बॉक्स चेंडकडून थोडंसं रिदममध्ये प्रॉब्लेम, कारण चेंडू हातांना रिलीज करत असताना तुम्ही हातात ग्रीप करत असताना सुटल्या हातातून, कारण हे 4 टप्पे असतात, ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू। गोलंदाजी या 4 टप्प्यामध्ये होते। मी पाहू शकता मात्र ग्रीप, चेंडू पकडलाय, रनअप, त्यानंतर रिलीज आणि देन फॉलो थ्रू, बॅक टू द बॉलर, चांगला फटका, क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता, पण त्याला बीट करून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय स्क्रीनच्या समोर, अजून एक दर्जेदार फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार।
क्लास झलकता हुआ इस स्ट्रोक में राम पाटिल का। बिल्कुल ओवरपिच गेंद थी, बॉलर के सिर के ऊपर से खेला, ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया था उन्होंने। टाइमिंग बहुत ही लाजवाब थी, हवा में ज़रूर रही थी लेकिन सुरक्षित स्थान पर डाउन द ग्राउंड 4 रन। खूप चांगला फटका, सेफ शॉट होता, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केला चेंडू आणि धावसंख्या धावफलकर मला सांगतात अल्पेश 10 धावा. फुल टॉस आहे, रूम बेटला अप्रतिम फटका आणि काय एक्झिक्युशन, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शितेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार अखिल पाटील. मेरे ख्याल से कोई और बल्लेबाज होता तो शायद ऑन साइड में बड़ा हिट खेलने का प्रयास करता, लेकिन बिल्कुल गेंद के मेरिट पर बैटिंग होती हुई और परिस्थितियों को भांपते हुए बैटिंग हो रही है, क्योंकि ऑन साइड में खेलती तो हवा के विरुद्ध गेंद जा सकती थी। फिर से ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया उन्होंने, बिल्कुल आंखों के नीचे स्ट्रोक खेलते हुए नजर आए हैं राम पाटिल। उनका क्लास पूरी तरह से झलकता हुआ इस मैच में, बढ़िया शुरुआत देते हुए अपनी टीम को। एक ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या जय वागेश्वर देसाई टीम की 14 रन बिना किसी नुकसान के। नाही, चांगली सुरुवात. मी निश्चित म्हणत कौतुक करेन, म्हणजेच या सर्व संघाच्या मागे कोण असेल तर निश्चितच प्रमोद म्हात्रे, जो एक दर्जेदार खेळाडू राहिला आपल्या कारकिर्दीमध्ये आणि अजूनही तो चांगला परफॉर्म करतो. सुखदेव म्हात्रे यांचा मी उल्लेख करेन, म्हणत ग्रेट अँड लिजेंडरी क्रिकेटर. त्यांचे 2 सुपुत्र ऋषी म्हात्रे, जो आमच्यात आज नाही आहे, कोरोनाच्या काळामध्ये तो आम्हाला सोडून गेला, आणि त्यानंतर मात्र प्रमोद मात्र या पूर्ण संघाची जबाबदारी पार पाडत असताना तो संघामध्ये सुद्धा इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतो. कधी कधी तो संघाच्या बाहेर बसतो, बाकीच्या अपकमिंग टॅलेंटना तो संधी देतो. पण बघायचं आज या संघामध्ये कशाप्रकारे कुठल्या खेळाडूंची वर्णी लागली आणि काय मात्र परफॉर्म करणार एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पण सुरुवात चांगली झाली देसाई संघाच्या माध्यमातून, रामने चांगली सुरुवात करून दिली आहे. हो, बॅट अँड पॅटमध्ये चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लेमन कट, चायना कट, रुबी कट, बरीच काही नावं आहेत. बॅटची आतली कट घेऊन चेंडू होतो शॉर्ट फाईन लेगमध्ये, आणि इथे मात्र अजून एक धाव अंकित होऊन धावसंख्या पुढे सरकते. ती धाव फलकर 15 धावा. सागर फुलोरे गेंदबाजी के लिए आए हैं, और सागर फुलोरे हालांकि उनका जो बॉलिंग रनअप होता है आमतौर पर बहुत लंबा होता है, लेकिन हाल ही में जो एमडी साहब का टूर्नामेंट हुआ था आमनेपाड़ा में सरपंच कप, वहाँ पर खेलते वक्त उनके पैर में मौच आ गई थी। ये प्रमुख ऑलराउंडर है आमने टीम के, और उसी वजह से पूरी तरह से फिट नहीं है, उसके बावजूद भी ये टूर्नामेंट बहुत बड़ा है, खेल रहे हैं और छोटे बॉलिंग रनअप के साथ गेंदबाजी की शुरुआत की है। स्ट्राइक एंड राम. हो, खूप लांब होता चेंडू, खूप लांब होता, जाऊ दिलाय, लेफ्ट केल्या चेंडूला. आज रामला या संघामध्ये आपण बघतो बॅटिंग करत असताना मागे काही जर आपण वळून बघितलं तर काही दुखापतींमुळे तो स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही किंवा या संघामध्ये खेळत नव्हता तो, पण आता मात्र पूर्णपणे फिट आहे. आणि लेफ्टी बॅट्समनचं या संघ किंवा मैदानावर काय ॲडव्हान्टेज आहे हे ओळखून प्रमोदने रामला संधी दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, व्हॉट अ शॉट, स्लाइस केलाय, काय फटका होता, शॉट ऑफ द मॅच. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर बेधुंड करणारा अप्रतिम चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. एक से बढ़कर एक स्ट्रोक्स देखने को मिल रहे हैं राम द्वारा, ऑन द राइज खेला था। इस बार देखिए बैकफुट पर जाकर कट कर दिया है, फिर से गैप में लाजवाब स्ट्रोक, 4 रन। अजय, मी म्हणेन की जणू काही एवढी नाजूक परिस्थिती असते ना, आपण जेव्हा एखादी सुई असते, सुईतनं आपण जेव्हा धागा होतो ना, तेवढा एक सूक्ष्म असा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. जो गॅप होता तो गॅप शोधला आणि एक अप्रतिम आणि दर्जेदार स्क्वेअर कट पाहायला मिळाला आहे तो रामच्या बॅटमधून. जी हाँ, वहाँ पर गैप ना होने के बराबर था 2 खिलाड़ियों के बीच में, लेकिन क्या बढ़िया प्लेसमेंट था, टाइमिंग भी लाजवाब, सब कुछ सही, बॉडी बैलेंस, फुटवर्क, सब कुछ परफेक्ट देखने को मिला उस स्ट्रोक में। 24 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय, व्हॉट अ शॉट, फटका बनवला तिथे आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर अजून एक दमदार फटका, चौकार. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. आज काफ़ी कुछ रिकॉर्ड्स बन रहे हैं, सबसे बड़ा टोटल भी देखने को मिला 120 रन भादवट टीम द्वारा। उसी मैच में 5 गेंदों पर 5 विकेटें हरीश मलावकर ने ली थी भादवट टीम की ओर से, और अब 5 गेंदों पर लगातार 5 चौके। शॉर्ट पिच गेंद थी, बहुत अच्छी पोजीशन में आकर हुक किया। कट करायचा प्रयत्न, शतक आहेत पॉइंटला, चिकी सिग्नल घेण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बाद होईल. मोठी सफलता मिळते, आकाश बॅक टू द पवेलियन. पहिलाच धक्का लागलाय देसाई संघाला, सांघिक यश मिळतंय, फलंदाज बाद.
लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. विकेट की आवश्यकता थी और विकेट मिला है रनआउट के जरिए. तालमेल की थोड़ी सी कमी नज़र आई. विकेट कीपर की यहाँ पर तारीफ करनी होगी. जैसे ही अरुण के हाथ में गेंद आ गई थी उन्होंने स्टंप्स बिखेर दिए और ये पहला झटका लगा है देसाई टीम को. अजय राहुल आमचं लक्ष वेधून घेत होता की 6 चेंडू 6 चौकार, पण त्याला मी हेच सांगितलंय की एक चौकार वाईटच्या अगोदर नंतर डॉट सुद्धा आला, त्यामुळे एक निर्धावत सुद्धा चेंडू, त्यामुळे तो गॅप आहे. जर 5 चेंडू आपण बघितले तर 5 चेंडूत 5 चौकार आपण रामच्या बॅटमधून बघितलेत आणि एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळून दिलाय. बघा आपण धावसंख्या बघतोय, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 28 धावा अंकित झालेत आणि 28 धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद झालाय. चार धावा आपण पाहतोय मागच्या चेंडूवर. कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये येतो. हितेश ऑन स्ट्राईक असेल. हितेश स्वतः कॅप्टन संघामध्ये तिसऱ्या क्रमांकावर. एक खूप मोठ्या स्पर्धेमध्ये प्रमोद म्हात्रेने जबाबदारी टाकली हितेशच्या खांद्यावर. आरत देलेवन जय वागेश्वर देसाई संघ मालक म्हणजे संघाचे पुरस्कर्ते. प्रशांत भोईर चांगला चेंडू आणि इथे मात्र अपील केले पंचांकडे. पंचांनी बोर्ड उचललंय. फलंदाज बाद होईल LBWच्या स्वरूपामध्ये. अजून एक धक्का लागलाय. स्वतः संगनायक मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि एक मोठी सफलता मिळते ती या षटकामध्ये गोलंदाज सागर फुलोरेला आणि फलंदाज हितेश बॅक टू द पवेलियन. लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. अरे कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब. चला नेक्स्ट बॅट्समन येत आहेत. हितेश कॉपरेट करायचं आहे. धावसंख्या आपण बघूया. एकूण अंकी झाली मला सांगतात 28 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 14ची गती राखली आहे आणि इथे मात्र हितेश जो मिडल ऑर्डरला एक चांगला बॅट्समन आहे, याच्यात मात्र शंका नाही. मोठे मोठे फटके त्याच्याकडे. आउटफील्डला खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि गोलंदाजीसुद्धा मात्र इकॉनॉमिकल षटकं हाताळू शकतो एवढी जबरदस्त कुवत या खेळाडूकडे आहे. पण या मात्र या खेळाडूचा गाशा खूप लवकर गुंडाळला आहे, तो म्हणजेच सागर फुलोरेने. आणि सागर फुलोरेने मात्र या षटकामध्ये एक मोठी सफलता आपल्या संघाला मिळून दिली आहे. चौकार मात्र निश्चित पाहायला मिळाले राम जेव्हा स्ट्राईक एंडला असताना. पण नंतर मात्र बघितलं की रनआउट स्वरूपात एक फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की हितेश तंबूत परतला. तो मात्र निश्चितच इथे अकाउंट ओपन न करता. इज अ बिग विकेट. कैप्टन बैक टू द पवेलियन. और अच्छी वापसी हमने टीम की. विकेटों की सख्त ज़रूरत थी. तेज़ गति से रन्स जरूर बनाए गए हैं और ख़ासतौर पर राम पाटिल सबलाइम फॉर्म में नज़र आ रहे हैं, लेकिन अन्य बल्लेबाजों को भी उनका साथ देना होगा यदि एक बहुत बड़ी टोटल की तरफ जाना है. तो फिलहाल 28 रन 2 विकेटों के नुकसान पर पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. किरण दळवी आक्रमण जारी रखते हुए सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करेल पुन्हा एकदा किरण दळवी. राऊंड द विकेट. ट्रॅक चेंज करून, कारण स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन राम आहे. कट केल्या चेंडूला खूप चांगला फटका. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. कॉन्फिडंट. 2 धावा ज्याप्रमाणे पूर्ण केला. गॅप शोधला. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बरोबर डीप पॉईंटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या त्या रामने. तकनीक बहुत बढ़िया है राम की. फ्रंट फुट पर भी अच्छा खेलते हैं, बैक फुट पर भी काफ़ी स्ट्रॉन्ग है और ख़ास बात यह है कि स्क्वेयर ऑफ द विकेट कुछ ज़्यादा ही अच्छा खेलते हैं. थोड़ी भी विकेट मिलती है तो उसका फ़ायदा ज़रूर उठाते हैं. धावसंख्या 30, 2 गडी बाद. चांगला फटका. स्लाइस केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला अटेम्प्ट, चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. सत्यम आहे तिथे आणि तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. विकासला येते ते स्ट्राईक. विकास स्ट्रायकिंग एंडला असेल. विकासला अजून खातं उघडायचं आहे. मैदानावर अजून 4थ्या क्रमांकावर आलाय. 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले. आकाशचा धक्का आपण बघितलं की राऊंडच्या स्वरूपात मात्र संघाला लागला आणि त्यानंतर विकेट आपण बघितली म्हणजेच 3रा क्रमांकाचा फलंदाज स्वतः संघनायक हितेशची आणि हे 2 फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यानंतर एक वेळेला अवस्था अशी होती, आपण बघितलं की चांगली धावसंख्या होती. 28 धावांवर एकही गडी बाद नव्हता, पण 28व्या धावसंख्येवर आपण बघितलं की 2 गडी बाद झाले. जी हाँ, 2 गेंदों के भीतर ये थोड़ा चेंज वो देखने को मिला क्योंकि 2 गेंदों पर लगातार 2 विकेटें गंवाई देसाई टीम ने. सत्यम दळवी बहुत बढ़िया फील्डिंग करते हुए. इससे पहली वाली गेंद पर वो अपनी दाहिनी तरफ चले गए थे, वहाँ पर 2 रन बचाए थे उन्होंने और पिछली गेंद पर अपनी बाई तरफ जाते हुए गेंद को रोका था. ये बहुत ही सुंदर टेलिकास्ट पाहायला मिळते आपल्याला. बघा 2 स्क्रीन मर्ज केल्यात एकाच स्क्रीनवर. 2 कॅमेरामनला एकाच स्क्रीनवर मर्ज केलंय. खोदून काढायचा प्रयत्न होता. इनसाइड एज. प्लेड ऑन. फलंदाज बाद. 1 मोर डाऊन. अजून एक धक्का आणि एक मोठी सफलता मिळते ती केडीला.
ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. पूरी लंबाई की गेंद थी, अच्छी रफ्तार के साथ यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी और बहुत ज़ोरदार प्रहार करने का प्रयास किया वहाँ पर बैटर ने. इनसाइड एज लगा, बहुत बड़ा इनसाइड एज, और थोड़े अनलकी रहे. कोई और दिन होता तो शायद स्टंप्स के नज़दीक से गेंद निकल जाती, बाउंड्री भी मिल सकती थी. ऐसा कई बार होता भी है, लेकिन यहाँ पर विकास के साथ वो नहीं हुआ है. बोल्ड आउट हो चुके हैं. थँक्यू. पिंपळनेर संघाचा कर्णधार, पिंपळनेर संघाचा कर्णधार आमच्याशी संपर्क साधायचा आहे. पिंपळनेर संघाचा कर्णधार न्यू बॅट्समन इन नितीन पाटील मैदानावर 5व्या क्रमांकावर. कर गायकवाड, पिंपळनेर उद्योगपती यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. ज्युनियर नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये. मगाशी मी एका स्पर्धेचा उल्लेख मगाशी केला होता, आठवत असेल मगाशी अजय गरज जेव्हा आपण भादवड संघ फलंदाजी करताना मी उल्लेख केला, म्हणजे खुशबूताई पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा केडीएमसीच्या ग्राउंडवर पार पडली होती कल्याण डोंबिवली येथे. आणि त्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघितलं की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा जो अवॉर्ड होता तो ज्युनियर नितीनला मिळाला होता. SSC ट्रॉफी, येस SSC ट्रॉफीमध्ये. आणि ती बॅट जर तू बघशील ना तर जवळजवळ 16,000ची बॅट होती, ती मात्र गिफ्ट केली होती, ती म्हणजेच ज्युनियर नितीनला. तो ज्युनियर स्ट्रायकिंग एंडला येतोय, ज्युनियर नितीन. हवेमध्ये चेंडू, फटका फसलाय आणि विकेट डाऊन. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, काय कमबॅक केलंय. पहिल्या षटकात मात्र धुवांधार फलंदाजी या षटकामध्ये बघितली होती, 14 धावा खर्च केल्या होत्या, पण या षटकामध्ये काय कमबॅक केलंय. वन मोर डाऊन, अजून एक धक्का लागला फलंदाज बाद होतोय तो ज्युनियर नितीनच्या स्वरूपामध्ये. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये काबिल तारीफ गेंदबाजी, बहुत अच्छा बाउंस बैक किया है किरण दलवी ने. पहले ओवर में महंगे साबित हुए थे, थोड़ा दूर रखा जानबूझकर और लगभग वाइड गेंद पर बल्ला फेंक दिया वहां पर नितिन ने. आसान सा कैच. जसं बघितलं की ऑफस्टॉपच्या बाहेर आलाय तो, अजून चेंडू बाहेर आहे ते मात्र हाताळला. आणि केडीचं मी खरंच कौतुक करेन या षटकामध्ये, संगणकाचं खरंच कौतुक करेन. कारण ज्याप्रमाणे आपण बघितलं की अजय की पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, 6 षटकांचा आपल्याला सामना खेळायचा तर कमीत कमी तुमच्याकडे 5 ते 4 गोलंदाज असणं गरजेचं होतं. आणि त्याच मोमेंटला तुम्हाला अशी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते. येस, टाईम आम्ही लावलेला आहे ऑलरेडी, इथे टाइम स्टॉपवॉच सुरू आहे. तर अशा मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते की संगणकाने जबाबदारी पुन्हा एकदा दिली, तिसऱ्या षटकात त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. आणि या षटकात मात्र संगणकाचा विश्वास सार्थ ठरवत असताना एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आणि अक्षरशः जखडून ठेवलं आहे फलंदाजांना. बॅट उचलण्याची संधी देत नाही आहे. कॉर्ड बिहाइंड स्वरूपात आपण बघितलं की फलंदाज बाद झाले, 2 फलंदाज मागोमाग बाद झालेत. आणि मात्र बघायचं आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर इथे मात्र उभा आहे गोलंदाज तो किरण दळवी. समय का ख्याल रखना होगा अपनी टीम के कैप्टन को. बहुत अधिक समय लिया जाता है तो पेनल्टी लग सकती है. बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि बैटर आउट होने के बाद नए बैट्समैन को जल्दी क्रीज पर आना है. हैट्रिक गेंद और यह हैट्रिक हो सकती है. बैकवर्ड स्क्वायर लेग पर कोई गलती नहीं. चौथे गेंदबाज बनते हुए इस टूर्नामेंट में हैट्रिक लेने वाले किरण दलवी. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्या थँक्यू. मी असं निश्चित म्हणेल की किरण दळवीचं कौतुक स्पेशली करावं लागेल अजय, कारण बॅट्समनची बॉडी लँग्वेज ओळखून तो मात्र गोलंदाजी करतो. त्याला माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवीण हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि जणू काही अगोदरच त्याला ओळखण तसा प्रकारचा चेंडू हाताला ऑफस्टॉपच्या बाहेर पुन्हा त्याला इन्व्हाइट केलं आणि तेच झालं. मोठ्या फटक्यांसाठी तो मित्र पुन्हा एकदा तयार झाला होता आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने मात्र आपला एक साधा सोपा जेल शॉर्ट स्क्वेअरला दिला आणि त्याचबरोबर गोलंदाजी हॅट्रिक सुद्धा इथे पूर्ण झाली. और जिस तरह से विकेट गिर रहे हैं किसी को लगेगा कि शायद इस विकेट से काफ़ी ज़्यादा सहायता है गेंदबाज के लिए. ऐसा कुछ नहीं है, विकेट में कोई डेविल नहीं है, लेकिन बल्लेबाजों ने गलतियां ज़रूर की है. शॉट्स गलत खेले गए हैं. हमने राम को देखा है कितनी खूबसूरती के साथ उन्होंने बैटिंग की है. वो अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, बहुत अच्छी बैटिंग की है उन्होंने. 27 पर खेल रहे हैं, लेकिन अन्य बल्लेबाज जो है ऐसे लगता है कि किसी अलग ही पिच पर बैटिंग कर रहे हैं. डिफरन्स बघा ना काय आहे तो, 28 वर विदाउट लॉस आणि 31 वर 5 गडी बाद. म्हणजे या 3 धावेंमध्ये तब्बल 5 गडी गमावलेत देसाई संघाने.
नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच हिमांशू म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला राम, जो मात्र खूप कॉन्फिडंट आहे आतापर्यंत या इनिंगमध्ये. हो, चांगला चेंडू, खूप चांगला बाउन्स मिळतोय, राईज होतोय चेंडू, पण फलंदाज थोडासा शांत आहे. अशा मुवमेंटला तुम्ही आता 6 षटकांचे सामने आपल्याला खेळायचे आहेत. आपल्या समोर अक्षरशः 5 गडी गमावलेत आणि अशा मुवमेंटला आपल्याला आता मात्र शांत राहून चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटच्या षटकापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येत नेण्याचा प्रयत्न असेल रामचा, आणि तो प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बॉटम हँडचा त्याने वापर केला, बॅट थोडीशी शांत ठेवली, कट करायचा प्रयत्न होता पॉईंटच्या डोक्यावरून, पण इथे मात्र चेंडू वेगा निघून जातो तो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये. असे बरेचसे क्रिकेटचे सामने आहेत. आपण इंटरनॅशनल लेवलला आपण जर बघितलं तर येस, ड्रिंक्स घेऊन जायचं, पंत सूचना करतात ड्रिंक्स ताबडतोब घेऊन जा लवकरात लवकर. आपण इंटरनॅशनल लेवलला बघितले 1983 वर्ल्ड कपचा आपण जेव्हा उल्लेख करतो, दूरदर्शन स्ट्राईक होतं, आपण भारत वर्सेस झिम्बाब्वे सामना बघितला नाही, आणि त्या सामन्यातसुद्धा आपण बघितलं की भारतीय संघाची परिस्थिती अशीच होती. 17 धावांवर 5 गडी बाद झाले आणि त्यानंतर मात्र 132 चेंडूत 105 धावांची खेळी कपिल देव निकंजने खेळत असताना आपल्या संघासाठी तो सामना भारतीय संघाने झिम्बाब्वेच्या विरुद्ध जिंकला, आणि याच्यामध्ये खूप मोठं योगदान. तसा एखाद्या खेळाडूची गरज आता मात्र आहे मैदानावरती, म्हणजे देसाई संघाला. आणि अजून एका सामन्याचा उल्लेख करेन, सांगे प्रीमियर लीगमध्ये तू सुद्धा समालोचन केलं आहे. गतवर्षीची फायनल मला आठवते, यावर्षी नाही, गतवर्षीची फायनल जेव्हा रायगड वर्सेस प्रतीक स्पोर्ट्स पुणे डिंगडॉंगमध्ये जेव्हा सामना झाला, 17 धावांवर 4 गडी बाद झाले होते. मोठे मोठे फलंदाज, ओमकार देसाई आहे, त्यानंतर आकाश तारेकर, त्यानंतर आपण बघितलं योगेश पेंडकर, इजाज कुरीसारखे खेळाडू बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरला सहसा त्या बॅट्समनला आपण कधी बघत नाही, आणि 6व्या क्रमांकावर उतरला तो म्हणजेच फलंदाज कृष्णा सातपुते. आणि 80 धावसंख्येचं लक्ष 8 षटकांमध्ये पार करत असताना स्वतःचं अर्धशतक तर झळकावलं आणि सामनासुद्धा जिंकून दिला. म्हणजे या मुवमेंटला मी असं म्हणेन की कपिल देव निकंज आणि आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुतेसारख्या खेळाडूची गरज आहे, ती म्हणजेच देसाई संघाला. थोडीशी विश्रांती घेतो, कॉमेंटपासून इन्व्हाइट करतो माझे सहयोगी समालोचक अजय घर, त्यांचा आवाज. धन्यवाद. थैंक यू सो मच प्रसाद परब, आपने बहुत अच्छे उदाहरण दिए, लेकिन मैं ज़्यादा दूर नहीं जाना चाहूँगा. इसी टूर्नामेंट की कल रात की ही बात है, भवेश पवार ने क्या गजब की पारी खेली. जब 8 पर उनके 7 विकेट गिरे थे और लग नहीं रहा था कि 15-20 रन्स भी शायद गुरसई बी टीम बना पाएगी, लेकिन भवेश पवार 49 तक लेकर चले गए अपनी टीम को. बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी, निजी 33 रन बनाए थे उन्होंने 12 गेंदों में, और उसके बाद वो मैच भी जीता गुरसई बी ने. गेंदबाजी भी उनकी अच्छी रही, कारिवली टीम के खिलाफ वो एक रोमांचक मैच देखने को मिला था. तो ऐसे कई उदाहरण क्रिकेट के खेल में देखने को मिलते हैं, लेकिन ऐसा बहुत कम बार होता है. हालांकि नेवर लेकर सागर फुलोरे आक्रमण जारी रखते हुए, बॉलिंग में अभी तक कोई भी परिवर्तन आमने टीम ने नहीं किया है. विवेक एंटरप्राइजेस आमने टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई. 31 पर 5 इस समय देसाई थोड़ी संकट में फंस गई है. राम पाटिल ज़रूर अच्छा खेल रहे हैं, लेकिन अन्य बल्लेबाज केवल हाजिरी लगाने का काम करते हुए नजर आए हैं. फुल लेंथ गेंद थी, वाइट की जो गाइडलाइन है उसके करीब रखा था, और थोड़ी तेज़ की हुई गेंद थी, बिट किया बैट्समैन को. स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव करना चाहते थे बैटर हिमांशु. दोनों भी बायात के बल्लेबाज क्रीज पर है. ऐसा नज़ारा बड़ा कम देखने को मिलता है ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में कि 2 बायात के बल्लेबाज एक साथ क्रीज पर हो. इस बार नो बॉल, क्रीज के बाहर. शायद गति में परिवर्तन करना चाह रहे थे सागर फुलोरे. किरण दलवी अपना स्पेल समाप्त कर चुके हैं. कमाल की हैट्रिक ली उन्होंने, 2 ओवर में 17 रन देकर 3 विकेट्स. सागर को एक सफलता मिली है, लेकिन इस दफ़ा गलती कर बैठे हैं. जो दबाव बल्लेबाजों पर बना है वो कहीं ना कहीं अब हटाने का मौका है बैट्समैन के पास. हिमांशु के पास मौका है फ्रीड गेंद खेलने का. ऑफ साइड में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर है, एक लॉन्ग ऑफ है. ऑन साइड में एक सर्कल के अंदर, और अन्य खिलाड़ी बाउंड्री पर. फिर से ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, इस बार वाइड. तो फ्री हिट जारी रहेगा. स्कोर में इजाफा होता हुआ जय वागेश्वर देसाई टीम का स्कोर अब 33, 5 विकेटों के नुकसान पर. समय है बल्लेबाजों के पास, ये चौथा ओवर चल रहा है. बहुत दूर से खेलने का प्रयास था, फिर से वाइड है. हालांकि बल्ला बहुत जल्दी चला बैठे थे बैटर. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद को ऑन साइड में खींचना चाहते थे, क्योंकि ऑन साइड में बायत के बैटर के लिए इस समय तेज़ हवाएं बह रही है. स्कोर बढ़ता हुआ 34 रन. खुद के पैर पर एक तरह से कुलाड़ी मार रहे सागर फुलोरे. 3 बड़ी कमज़ोर गेंदें पहले क्रीज के बाहर किया उन्होंने, नो बॉल, और उसके बाद लगातार 2 वाइड गेंदें. फ्रीड गेंद, ये लीगल बॉल है. इस बार एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए हैं. डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है. एक ही रन लेने का अवसर. थ्रो उतना सटीक नहीं था, लेकिन बैकअप करने के लिए खिलाड़ी मौजूद है बॉलर के पीछे. थोड़ा सा खेल शांत होता हुआ. शुरुआत तो बहुत ही लाजवाब रही थी. राम पाटिल ने काफ़ी क्लासिकल स्ट्रोक्स खेले. 6 चौके अभी तक उनके बैट से निकले हैं,
और ऑफ साइड में खासतौर पर जिस तरह से गॉर्जियस इनसाइड आउट स्ट्रोक्स खेले हैं उन्होंने, स्क्वायर कट्स उनके देखने लायक रहे हैं। प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स के जरिए उन्होंने तेज़ गति से रन्स बनाए हैं। आधुनिक क्रिकेट में ज़्यादातर इम्प्रोवाइज क्रिकेट बल्लेबाज खेलना पसंद करते हैं, लेकिन राम क्लासिक अंदाज में बैटिंग करते हुए इस मैच में। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन राम के लिए, एक स्वीपर कवर रखा गया है क्योंकि उस दिशा में काफ़ी अच्छे अच्छे शॉट्स वो खेलते हैं। बल्ले का मोटा सिरा लगा है और मिसफील्ड, शॉर्ट थर्ड मैन पर गलती, गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर। 4 रन। वैसे देखा जाए तो विवेक एंटरप्राइजेस सामने टीम के पास कई युवा खिलाड़ी है और अच्छी फील्डिंग साइड भी मानी जाती है। किरण दलवी जो कि एक बहुत ही होल हार्टेड क्रिकेटर है, मैं समझता हूँ, बॉलिंग करे, बैटिंग करे या फिर फील्डिंग, पूरा ध्यान अक्सर उनका रहता है, लेकिन यहाँ पर गलती हुई उनसे। ये देखिए गेंद थोड़ी सी घूम गई उनके सामने से, लेकिन फिर भी इसको रोका जा सकता था। और ये 7वां चौका राम पाटिल के लिए। इस बार स्क्वायर ड्राइव किया है सीधे फील्डर के पास, तेज सिंगल। फील्डिंग तो बढ़िया थी लेकिन थ्रो नहीं किया। सिंगल की मदद से स्कोर आगे जाता हुआ 40 रन 5 विकेटों के नुकसान पर। थोड़ा सा वेट एंड वॉच क्रिकेट भी शायद बल्लेबाज खेल सकते हैं क्योंकि 5 विकेटें उनकी काफ़ी तेज़ गति से गिरी। अच्छी शुरुआत के बाद पारी लड़खड़ा गई। सागर मदद कर रही है। यहाँ पर जो दबाव बना है प्रसाद जी, हम देख रहे हैं वो दबाव खुद गेंदबाजी हटा रहे हैं। काफ़ी दिशाहीन गेंदबाजी। 25 मिनट का वक्त अभी तक खर्च किया गया है इस पारी में। सामने खेला है, सुरक्षित स्ट्रोक है, डाउन द ग्राउंड, बॉलर के सिर के ऊपर से 4 रन। भरारी गरुडा परी घेतली लोक सभेवरी, जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी, क्या कमाल का क्रिकेट देखने को मिल रहा है प्रसाद। कभी बॅटर हावी है तो कभी बॉलर हावी है। नाही, पण आता मी निश्चित म्हणेन की मात्र राम पाटील एक चांगली मात्र एक साथ मिळते, चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते मैदानावर आणि चांगली बॅटिंग इथे मात्र पाहतात हिमांशूच्या माध्यमातून पाहायला मिळते। हिमांशू मात्रे चांगली फलंदाजी करतोय, चौकार वसूल केला, कॉन्फिडन्स वाढेल अशा मुवमेंटला या चौकारामुळे। आणि या षटकाचा उल्लेख जर करायचा झाला तर सागर फुलोरे मात्र थोडासा मात्र महागडा साबित होतोय, कारण भरपूर वाईट जेव्हा चेंडू त्याने नो बॉल टाकला, क्रीजच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला, त्यांनी पंचाने नो बॉल कॉल केला, त्याने सलग त्याने 2 वाईट टाकले, त्यानंतर अजून एक वाईट, 2 चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। आणि अशा मुवमेंटला या षटकामध्ये धावांचा मात्र अक्षरशः पूर उसरलाय असं म्हणायला हरकत नाही आहे। वेगान धावा येतात या षटकामध्ये। आज एक अलग अंदाज में भी वो बॉलिंग कर रहे हैं, पूरी तरह से फिट नहीं, उस वजह से छोटे बॉलिंग रनअप के साथ भी बॉलिंग कर रहे हैं। क्या ये भी एक वजह हो सकती है कि वो उतना प्रभावशाली नज़र नहीं आ रहे हैं, महंगे साबित हुए हैं। अभी तक 28 रन उन्होंने खर्च किए। स्लॉक्स में तगड़ा प्रहार है, दूर गगन की छाव में भेज दिया गेंद को, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान, कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान। बघा 51 धावा अंकित झाले धावफलकावर, 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय। आमने संघासाठी एक सूचना करतोय, 26 मिनिटं आतापर्यंत आपण घेतली आहेत, जरा फास्ट खेळायचं आहे आपण, आणि तुमच्याकडे आता मात्र असतील ती फक्त 9 मिनिटं, आणि 9 मिनिटात तुम्हाला येणारी 2 षटकं ॲट एनी कॉस्ट कंप्लीट करायची आहेत, अदरवाईज पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। कारण कालच्या दिवसात सुद्धा आपण तेच बघितलं आपण अजय, की आपण प्रत्येक संघाला हाईच आपण गोष्टी सांगत होतो, त्यामुळे प्रत्येक इनिंग आपण बघितली की 30 ते 32 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर होत होती। पण आज मात्र आमने संघाने थोडासा वेळ घेतला, त्यांच्यासाठी सूचना करतोय की 9 मिनिटं तुमच्याकडे आहेत। पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय, एकविरा पिंपळनेर आणि प्रदीप स्मृती नावा दोन्ही संघांना एक रिपोर्ट करा, टॉस करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे। या 2 षटकांतर टॉस करायचं। बघा चेंडूची मागणी होते पंचांकडून, चेंडू पाठवायचा आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण 30 मिनिटं प्रत्येक इनिंगमध्ये दिली आहेत अजय, आणि त्याचबरोबर अजून एक 5 मिनिटं आपण ॲडिशनल दिली। याचं कारण 2-3 षटकानंतर आपण बघतो की ड्रिंक ब्रेक होतो, चेंडू बाहेर जातो, तो येत नाही लवकर, बॅट्समन चौकार किंवा षटकार मारतात, विकेट जातो, त्यानंतर बॅट्समनसुद्धा चेंज होतात। अशा मुवमेंटला आपण 5 मिनिटं त्यांच्यासाठी दिलेत आपण, म्हणून 35 मिनिटाचं इनिंग दिली आहे। त्यामुळे 35 मिनिटं तुम्हाला एक इनिंग पूर्ण करायची त्यात एनी कॉस्ट। चेंडू आल्यानंतर मात्र पुन्हा त्या स्टॉपवर सुरू केलं जाईल आणि 9 मिनिटं तुमच्याकडे असतील इथे मात्र 2 षटकं टाकण्यासाठी अजय। गेंदबाजी में अब परिवर्तन होता हुआ, गितेश बारशी आक्रमण पर आते हुए,
दोनों फ्रंटलाइन बॉलर्स 2-2 ओवर्स का अपना जो स्पेल है, जो कोटा है, वो समाप्त कर चुके हैं। सागर फ्लोरे बहुत महंगे साबित हुए, 34 रन खर्च किए, एक ही सफलता मिली उनको। हिमांशु का क्या गजब का स्ट्रोक देखने को मिला। जैसे उन्होंने स्ट्रोक खेला, मतलब उनको पता था कि दौड़ने की भी आवश्यकता नहीं है, इतना कॉन्फिडेंट थे और वो संपर्क भी उतना अच्छा था। काफ़ी दूर जाकर गिरी थी गेंद मैदान के बाहर। राम पाटिल के पास स्ट्राइक, फुल टॉस है, इस बार ऑन साइड में टर्न किया है। डिप मिड विकेट की तरफ थोड़ा सा फंबल, 2 रन लेना चाहेंगे। जी हाँ, पलट चुके और 2 रन पूरे। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, अच्छा तालमेल, ये खासियत है टेनिस बॉल क्रिकेट की। थोड़ा भी मौका मिलता है बल्लेबाजों को रन्स लेने का तो उसको बनाने की पूरी कोशिश होती है, क्योंकि एक एक गेंद महत्वपूर्ण रहती है, एक एक रन काफ़ी महत्वपूर्ण रहता है क्रिकेट के खेल में। ओवर्स की संख्या ज़्यादा नहीं रहती है और ऐसे में आप चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा रन्स बनाएं। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन 5 विकेटों के नुकसान पर। बहुत ही दिलकश, लुभावनी और सुहावनी शाम ढलती हुई यहाँ पर अंजुर के सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, अंदर की तरफ लाया है, हल्की सी आह निकली गेंदबाज के मुंह से। विकेट कीपर भी थोड़े एक्साइटेड नजर आए, हालांकि इसमें कोई खतरा नहीं था बैट्समैन को, हाइट थोड़ी ज़्यादा थी और थोड़ा ऑफ स्टंप के बाहर भी निकलकर खेलने का प्रयास कर रहे थे, मुड़ना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ। पहली गेंद थोड़ी कमज़ोर रही थी, लेकिन दूसरी गेंद अच्छी रही है गितेश बारशी की। अभी भी 10 गेंदों का खेल पारी में शेष है और 2 अच्छे बल्लेबाज इस समय क्रीज पर हैं। फिर से कोन बनाकर अंदर की तरफ लाया था, बीट किया है, बढ़िया गेंदबाजी। बल्लेबाज के जो हाव भाव है, उनकी जो शारीरिक भाषा है, उसको देखते हुए गेंदबाजी कर रहे हैं और कहीं ना कहीं पहले 4 ओवर्स का जो खेल है उसको देखते हुए ये उन्होंने शायद समझा है कि राम की क्या वीकनेस है, उसके अनुसार बॉलिंग करने का प्रयास। इस बार ऑन दी अप ड्राइव कर दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ फील्डर है वहाँ पर, सीधे फील्डर के पास एक ही रन लेने का अवसर राम के पास। खामोश रखा गया है राम को, जिन्होंने बहुत उम्दा शुरुआत की। और कई बार आपकी शुरुआत यदि धमाकेदार होती है तो और उसके बाद जब लगातार विकेटें गिरती है तो उसका भी थोड़ा असर आपके खेल पर पड़ता है, एकाग्रता भंग होती है। स्विच हिट का इस्तेमाल, हिमांशु का कमाल का स्ट्रोक, गेंद जा रही है लोकनेते दिवा पाटील स्टैंड में, 6 रन। राजा बनी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजा बनी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. बहुत ही उम्दा स्ट्रोक, अच्छे टच में है हिमांशु म्हात्रे। लगातार ये दूसरा सिक्सर उनके बल्ले से निकलता हुआ, पिछले ओवर की अंतिम गेंद पर भी छक्का जड़ा था और चुप्पी को तोड़ते हुए हिमांशु, स्कोर 60 रन। इस बार टर्न किया है, थोड़ा ऑकवर्ड पोजीशन में आकर ऐसे लगा है कि स्ट्रोक खेला है, मोड़ दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर सिंगल लेते हुए। और इसके साथ ही गितेश बारशी का ये अच्छा ओवर मैं मानता हूँ कि समाप्त हुआ है। एक छक्का ज़रूर लगा, लेकिन उसके अलावा ओवरऑल हम देखें तो बड़ी अच्छी गेंदबाजी उन्होंने की, ज़्यादा हाथ खोलने के लिए जगह नहीं दी बल्लेबाजों को। मात्र 10 रन आए इस ओवर से, लेकिन फिर भी बल्लेबाज उतने निराश नहीं रहेंगे क्योंकि 10 रन भी कम नहीं होते हैं। 5 ओवर का खेल समाप्त, देसाई टीम का स्कोर है 61, 5 विकेटों के नुकसान पर। ये इस तरह से वो स्विच हिट खेला गया था डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। नेक्स्ट सन्मानजनक धावसंख्या अजय ते म्हणावे लागेल, कारण आपण बघितली परिस्थिती थोडीशी गंभीर होती. 28 धावांवर एकही गडी बाद नाही, 31 धावांवर 5 गडी बाद. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की परिस्थिती सुधारली आहे दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही डावखरे फलंदाजांनी. खास करून हिमांशूचं मी कौतुक करेन की त्याने मात्र चांगली साथ दिली, चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की रामने मात्र एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिला. त्यामुळे त्याची साथ देणं किंवा त्याच्यासोबत पार्टनरशिप बिल्डअप करणं 6व्या विकेटसाठी ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. सामना लगेच सुरू करायचा आहे, शेवटची तुमच्याकडे आहे ती 3 मिनिटं आहेत, सामना सुरू करायचा आहे. 3 मिनिटाच्या आधी तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याची सुद्धा तयारी ठेवा. आमने संघ, सामना सुरू करा. ऋषि दळवी आखिरी ओवर लेकर तैयार होते हुए स्वर्गीय मनीभाई पाटिल स्टैंड एंड से थोड़ा वार्म अप करते हुए। समय का ख्याल रखना होगा क्योंकि बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है इस पारी में। आमने टीम के कैप्टन को इस बात का एहसास होना चाहिए। 30 रनों की पार्टनरशिप अभी तक ये 6ठे विकेट के लिए अच्छी पार्टनरशिप पनपती हुई। थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, खींचा है ऑन साइड में, ड्रैग किया है डिप मिड विकेट पर, फंबल और बहुत बड़ा फंबल, 2 रन पूरे। सफाई से फील्ड करते वहाँ पर फील्डर प्रजेश बारशी, तो शायद मौका बन सकता था रनआउट का, लेकिन दबाव में नजर आए। बल्लेबाजों ने पहला रन तेजी से लिया था, उसी का यह दबाव था।
और आखिर तक ढूंढते ही रह गए थे गेंद को। 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 63 रन 5 विकेटों के नुकसान पर। ऋषि की अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। इस बार अंधाधुंध तरीके से बल्ला चला बैठे थे, गेंद की लाइन में नहीं थे और कहीं ना कहीं जहां खेलना चाहते थे वहां पर देखना पहले ही शुरू कर दिया था। थोड़ा सा हटे थे अपनी जगह से, लेग स्टंप के बाहर जाकर ऑन साइड में लॉफ्टेड स्ट्रोक खेलने का प्रयास। ऋषि एक ऐसे बॉलर है जिनके पास काफ़ी अच्छी रफ्तार है। सागर फुलोरे, ऋषि ये काफ़ी तेज़ गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। हालांकि आज सागर ने उतनी तेज़ बॉलिंग नहीं की। फुल टॉस है, इस बार हवा में उछाल दिया है काउ कॉर्नर की दिशा में, बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्लेयर्स पेवेलियन की तरफ 4 रन। हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज। कमजोर गेंद मिली, उसका पूरा फायदा उठाते हुए हिमांशु। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, इसको पॉइंट कवर की तरफ भी खेल सकते थे आसानी से, लेकिन उन्होंने अपना इलाका चुन लिया था। बहुत बड़ा गैप था लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान, वहीं से गेंद को निकाला उन्होंने। अद्भुत प्लेसमेंट और शानदार चौका। हिमांशु पहुंच चुके हैं 24 पर, 35 पर बैटिंग करते हुए राम पाटिल। मात्र 3 गेंदें अब पारी में शेष। ओहो हो, क्या कमाल का ये एफर्ट है और क्या कमाल का कैच है। ऋषि यू ब्यूटी। दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणवान शान। अरे दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणवान शान। अद्भुत अद्भुत कैच प्रसाद जी। देखिए किस तरह से उन्होंने गेंद डिलीवर करने के बाद डाइव लगाते हुए अपनी बाई तरफ ये कैच लपका है। स्लॉक करना चाहते थे ऑन साइड में बैटर हिमांशु, बल्ले की टो पर लगी थी, थोड़ा जल्दी खेल बैठे और ये अद्भुत कैच। पिछले मैच में भी एक जबरदस्त कैच हमने देखा था प्रीतम का। अब आप बताइए सबसे बेहतर कैच कौन सा? या कॅचला मी जास्तीत जास्त प्राधान्य देईन। कॅच ऑफ द इव्हिनिंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। काय फटका होता आणि काय फटक्याला मात्र जबरदस्त कव्हर केलं। एक्झॅक्टली टो एंडला चेंडू लागला होता बॅटच्या, पण फॉलोमध्ये असे किती खेळाडू आहेत मला सांगा जे मात्र अप्रतिम झेल किंवा एक अप्रतिम फिल्डिंग करू शकतात। याचं एक अप्रतिम उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं। ॲक्शन प्लेमध्ये जबरदस्त झेल टिपला है तो ऋषि दळवीने। और खास तौर पर जब आप तेज़ बॉलर होते हो या फिर मीडियम पेस बॉलर होते हो तो आपके लिए उतना आसान नहीं रहता है फॉलो थ्रू में कैच लपकना। स्पिनर के लिए ज़रूर थोड़ा सा आसान हो जाता है, लेकिन तेज़ बॉलर थोड़े आगे निकल जाते हैं, फॉलो थ्रू में रिदम में भागते हैं, मुश्किल रहता है। गजब का कैच लपका है ऋषि दळवी ने। नए बैटर आए हैं रोहित म्हात्रे सामना करते हुए। शॉट ऑफ लेन पुल किया है, हवा के विरुद्ध खेल दिया है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी जज कर रहे हैं और एक और लाजवाब कैच। हवा का जरूर अवरोध मिला, नहीं तो ये छक्का हो सकता था। एक और विकेट का पतन। सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज, सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज। कमाल का कैच विजय केनी द्वारा। स्ट्रोक में कोई कमी नहीं थी, लेकिन हवा के विरुद्ध चूंकि स्ट्रोक खेला गया था, तेज़ हवाएं बह रही है, उसी का ये नुकसान हुआ है कहीं ना कहीं देसाई टीम को। 7वें विकेट का पतन हुआ है। रन संख्या 67, 67 रन बने हैं। अंतिम गेंद शेष है, हैट्रिक पर है ऋषि दळवी। एक हैट्रिक ऑलरेडी हम देख चुके हैं इस पारी में, किरण दळवी ने हैट्रिक ली थी। क्या एक ही पारी में 2 हैट्रिक्स देखने को मिलेंगी? आइए देखते हैं। अंतिम गेंद का सामना करते हुए राम पाटिल। यह हैट्रिक गेंद है, ड्राइव किया सीधे फील्डर के पास, एक और हैट्रिक। एक ही पारी में 2 गेंदबाजों ने हैट्रिक ली है। यह भी एक इतिहास यहां पर होता हुआ, यह भी एक रिकॉर्ड होता हुआ केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 क्या में। बात है, थँक्यू। तर मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे डॅशिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी A1 जोडीचे A1 शिलेदार श्री सुकेश डाकी साहेब यांना विनंती असेल, श्री मदन दत्तू जाधव MD अध्यक्ष उमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन यांचा महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा। 67 धावा झालेल्या आहेत आणि 68 धावांचं टार्गेट असणार आहे देसाई टीम समोर।
सॉरी, देसाई संघाची फलंदाजी संपलेली आहे. आमने संघासमोर असणार आहे. विवेक एंटरप्राइजेस आमने संघ धावांचा पाठलाग करेल. 68 धावांचं टार्गेट. दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया आमचे दोन अप्रतिम समालोचक. त्यानंतर आपण ऐकणार आहोत सुभाष धुमाळ त्यांच्यासोबत मच्छिंद्र पाटील. त्यानंतर झालं? उद्योगपती आमणे श्री सुरेंजी दळवी यांचा देखील शुभ सन्मान. सुरेंजी दळवी उद्योगपती आमणे यांचा शुभ सन्मान. श्री सुकेश डी राखी उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक. मान्यवरांना शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर साई शेठ बजागे उद्योगपती किरवली यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. साई शेठ बजागे उद्योगपती किरवली यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर उद्योगपती विवेक शेठ पाटील खांडवळ यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. उद्योगपती खांडबळ विवेक शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर देसाई संघाचे पॅकर श्री प्रशांत भोईर उद्योगपती यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. उद्योगपती आणि देसाई संघाचे पॅकर श्री प्रशांतजी भोईर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आमची A1 जोडीमधील A1 शिलेदार सुकेजी डाकी मान्यवरांना शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावर आपण सतत पाहतोय. सकाळ सत्रापासून मध्यरात्रीपर्यंत मान्यवर आवर्जून या स्पर्धेला आमच्या A1 जोडीच्या प्रेमापोटी या स्पर्धेच्या अतिशय गोड आठवणी लक्षात साठवण्यासाठी येत आहेत. तदनंतर उद्योगपती आणि देसाई संघाचे पॅकर आकाशजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांना शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर अंजूर गावाचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक जगन्नाथजी पाटील आणि गुरुनाथजी मडवी सुकेजी डाकी यांच्या शुभ हस्ते
उधर ग्रामीण आता है, ग्रामीण एसपी को बताना पड़ेगा. हाँ, सबको बोलता हूँ मैं, सबको बोलता हूँ. हेलो हेलो हेलो, सबको बोलता हूँ मैं, सबको बोल रहा हूँ. तर आपण पाहतोय की प्रकाशजी तरे आमचे ज्येष्ठ खेळाडू आहेत अंजूर गावातील, आणि आम्ही प्रकाशजी तरे साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर करतोय. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन, त्याचप्रमाणे पिंपळनेरचे उद्योगपती करण गायकवाड हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी सुकेश डाकी यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण करण गायकवाड पिंपळनेर उद्योगपती यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. मान्यवरांना शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला होतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे सर. तर वळूया आपण मॅचच्या दिशेने. 68 धावांचं लक्ष्य आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. 4 धावा धावपकडे झलकल्या गेलेल्या आहेत. विक इंटरबाजेस आमने संघ आपण पाहतोय 68 या लक्ष्याचा पाठलाग करतोय. नवनाथ पाटील आणि अरुण चोरगे ही जोडी मैदानामध्ये. पहिले षटक मार्गस्थ. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. डाऊन दी लेग स्टंप, पंचांच्या समांतर धाव मिळेल वाईट चुरपणे अवांतर, आणि अवांतर धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. आजचा दिवस विक्रमांचा दिवसच राहिलेला आहे, कारण आज अनेक विक्रम आपल्याला या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र जोरदार अपील, पंच संमत नाहीत. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, मग निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 6 धावा. संत आणि शांत सुरुवात आपण पाहतोय. जर धावपळ पाहिला तर 3 नक्कीच वाईट 1 वाईट 1 असं षटकाचं विश्लेषण अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेला मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करतोय काव कॉर्नर रिजनमध्ये, तोपर्यंत वेल होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा, आणि या 2 धावेने विक इंटरबाजेस आमने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपलीकडे 8 धावा. 68 धावांचं लक्ष आणि इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 299 चौकार या स्पर्धेमध्ये कुठले गेलेले आहेत. पाहूया 300 चौकार कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय हे पाहावं लागेल. बादल मात्रे राईट अमोर द स्टंप. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खुदून काढलेल्या चेंडूला V-शेपमध्ये स्ट्रेट लॉंगर रिझनमध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. मात्र दुसरे धाव घेण्याचं मानस तर होतं, मात्र धाडस केलं गेलं नाही. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. सिंगलने धावसंख्या वाढते. 9 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. आपण पाहतात टेनिस का क्रिकेटचा विश्वचषक केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022चं दिमागदार आयोजन. यावेळी स्विंग अँड मिस. तर षटकाची समाप्ती झालेली आहे, आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सरासरी खरं तर आवश्यक होती ते 11.33ची, मग ते ती सरासरीला स्पर्श करता आलेली नाही आमने संघाला. आपण पाहतोय की 9 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत बिनबाद आमने या संघाच्या. सुबह सर, अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक सामन्यात चौकार षटकार सुरुवात झाली. P1 मध्ये असं पहिलं एकमेव षटक ठरलं की ज्या षटकामध्ये एकही चौकार एकही षटकार नाही. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, हा स्टँडर्ड फिल्डिंग परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला, आणि हेच कारण की या षटकामध्ये धावसंख्येला आळा घालण्यामध्ये गोलंदाज मात्र यश आपलं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, नो डाऊट. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. आजचा दिवस मात्र
रेकॉर्ड ब्रेकर दिवस राहिलेला आहे, कारण अनेक विक्रम आज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सर्वोच्च सांघिक धावसंख्या असो, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असतो, 5 चेंडूमध्ये 5 विकेट असो की मात्र 5 चेंडूमध्ये 5 चौकार असो. निश्चित सुभाष धुमाल सर, अजून एक रेकॉर्ड आपण पाहतो की तुम्ही रेकॉर्डचा विषय काढला म्हणून विषय काढला की पहिला आपल्या आगरी समाजातील केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, हा देखील एक रेकॉर्डच आहे. क्या बात आहे. आणि हा विक्रम नक्कीच कदापि मोडू शकणार नाही कुणी. या विक्रमाची बरोबरी होऊ शकते, मात्र हा विक्रम मोडीत निघणार नाही. कृपया वेळेचं भान राखायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. धावसंख्या 9 बिनबाद आपण पाहतो. 68 या लक्ष्याचा पाठलाग करताना हा P1चं पहिलं षटक समाप्त झालेले आणि P2चं दुसरं षटक घालण्यासाठी संघानेकांनी जबाबदारी सोपवली मयूर मात्र या गोलंदाजावर. यावेळी पुल केलेल्या चेंडूला शतरक्षक तिथे आहेत. मिड विकेटमध्ये झेल आणि पहिला फलंदाज फेल. आमने या संघाला पहिला आदरा. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणा. प्रदीप स्मृती स्पोर्ट्स न्हावा आणि न्यू एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर टॉससाठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल प्रदीप स्मृती स्पोर्ट्स न्हावा आणि न्यू एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर. तर पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, 9 धावा. नवीन फलंदाज गितेश बारशे येतोय. यावेळी ऑन साईडला चेंडू टोलवलेला आहे. 20 मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या एकेरी धावेने वाढून झाली ती आपल्याकडे 10 धावा. 68 धावांचं लक्ष आहे आणि 68 या लक्ष्याचा पाठलाग विवेक एंटरप्राइजेस आमने संघाकडून केला जातोय. मयूर मात्रे यावेळी सुरेख चेंडू आणि पाचित. दुसरा फलंदाज बाद विवेक एंटरप्राइजेस आमने या संघाचा. मिडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अरे अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवा. वैष्णव रोहन, आपण ड्रेस कोड घेऊन टॉससाठी तयारीत राहायचंय. प्रदीप स्मृती स्पोर्ट्स न्हावा, वैष्णव रोहन घरत, आपल्याला विनंती असेल आपण ड्रेस कोड घेऊन लगेच नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त लवली डिलिव्हरी. द बॅट्समॅन नो आन्सर टू इट अँड परफेक्ट यॉर्कर. आणि अजून एक धक्का दिला जातोय. सुभाष, एक गोष्टीचा आपण उल्लेख करूया, कारण सायंकाळच्या वातावरण सूर्य आपल्याकडनं रजा घेत असताना पक्षामध्ये उडत असताना खूप चांगलं ॲटमॉस्फिअर तुम्हाला एका बाजूला पाहायला मिळते. मात्र जे आपण विकेट पाहतो ती आता थोडीशी स्लो झाली, कारण आत्तापर्यंत 10 चेंडू फेकले गेलेत. 10 चेंडूमध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. पहिला संघ आपण पाहतोय की या संघाला 10 चेंडूमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आजच्या दिवसामध्ये मारण्यामध्ये अपयश लाभलंय. अगदी बरोबर. आपण पाहतोय P1 षटकामध्ये एकही षटकार चौकार नाही आणि P2चं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही षटकार किंवा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, मात्र 2 विकेट पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र जोरदार अपील, इम्पॅक्ट कुठेतरी स्टँडच्या बाहेर. पंच अपील फेटाळून लावतात. तोपर्यंत लेग बायचा इशारा होतो पंचांकडे. सिंगल धाव पूर्ण. नक्कीच प्रतीक्षा या स्पर्धेमधील 300वा चौकाराची आहे. आज 5 चेंडूमध्ये 5 चौकार, 5 चेंडूमध्ये 5 विकेटी पाहायला मिळाल्या. आणि तसं मित्रांनो आज जर बघितलं तर आजचा दिवस आशिष नेहरा या गोलंदाजाच्या नावे राहिला होता, कारण 2003च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने 29 धावांच्या मोबदल्यात आता 6 विकेट बाद केले होते. यावेळी मात्र दिशा भरकटलेल्या पंचांचा वाढचा इशारा येतोय. आणि फलंदाजाबद्दल जर म्हणायचं झाला तर आजच्या दिवशी 1958 मध्ये सर गॅरी सोबर्स याने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पाकिस्तान विरुद्ध नाबाद 365 धावा झळकावून त्रिशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. यावेळी क्लीन बॉल
दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. अप्रतिम गोलंदाजी सुभाष, अप्रतिम गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण 12 धावा 3 गडी बाद झाले आतापर्यंत. मोठ्या भागीदारीची गरज आहे. देर इज अ क्रम्बल. एनीबडी विल हॅव टू हँग आउट ऑन द क्रीज. देर इज अ क्रम्बल, नो डाऊट, बिकॉज बॅक टू बॅक विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचमुळे की दडपण निर्माण झालं. आणि व्हॉट अ फॅबलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द बॉलर मयूर म्हात्रे. एवन जोडी हे आपण पाहू शकता. सुकेश डाके आणि निलेश पाटील सध्या सगळीकडे नक्कीच एकच चर्चा, खर्च आहे तो चर्चा आहे. सगळीकडे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र नव्हे मध्ये तर संपूर्ण भारत देशामध्ये एकच जोडी, ती आमची A1 जोडी सन्माननीय सुकेशजी डाके साहेब आणि निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, अप्रतिम. मयूर म्हात्रे याची अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसरी सफलता अर्जित केलेल्या षटकामध्ये मयूर म्हात्रे याने. अडचणीत आपण पाहतोय विक इंडियाबजेस आमने हा संघ. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षकच्या चेंडू खाली सुरेख झेल आणि समाप्त होतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्हा. सुभाष, व्हॉट अ कॅच. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. नक्कीच आपण पाहू शकता हितेश भोईर कॅप्टन ऑफ द टीम. कारण मगाशी देखील त्यानं खूप सुंदर झेल टिपला होता. आता देखील तेवढा चांगला सुंदर झेल टिपत असताना व्हॉट अ स्टँडर्ड ऑफ टेनिस क्रिकेट अँड व्हॉट अ फॅबलस फिल्डिंग परफॉर्मन्स फॉर कॅप्टन ऑफ द टीम हितेश भोईर. हितेश भोईर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. हे आपण दुसऱ्या अँगलमध्ये आपण पाहतोय. कुठेही नक्कीच गोंधळलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला नव्हता आणि सुरेख झेलची समाप्ती केली होती. सुभाष, एवढं सोपं नाहीये बॉडीला स्ट्रेच करणं, बॉडी स्ट्रेच करून बॅलन्स ठेवणं एवढं सोपं नव्हतं. एक्सलंट बॉडी बॅलन्स अँड व्हॉट अ कॅच. अजूनही धक्का दिला जातोय. 1 more विकेट डाऊन. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समन, नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द मिडल ऑर्डर बॅट्समन. आता बघायचं काय करतील यावेळी टॅलेंट क्रिकेटर्स, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच एकाही फलंदाजाला अजूनही दुहेरी अंकामध्ये पेश करता आलेला नाही. आपण जर बघितले तर नवनाथ पाटील, अरुण चोरगे, गितेश बारशी आणि ऋषी दलवी हे 4 फलंदाज बादून तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. आणि त्यापैकी 2 फलंदाजांना तर खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती. सुभाष, परिस्थिती थोडीशी दिक्कत आहे, कारण 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडू फक्त 12 धाबा आणि गडी बाद झाले आतापर्यंत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. नक्कीच बिकट दैनंदिन अवस्था सध्या आमने संघाची आपल्याला पाहायला मिळते. बादल मात्र कंटिन्यू पाहतोय. रॅटम ओव्हर द स्टंप. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख डिलिव्हरी. बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता गोलंदाज बादल मात्रे याने. आज बादल ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 90 धावा दिले होते. P1चं षटक फेकलं होतं. आणि सुभाष, आपण बघू शकाल आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स stand our boundary line. It is a very difficult for batsman now find the gap. 23 चेंडूमध्ये अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता. गलीमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून होते ती धावफलकावर 13 धावा. सत्यमकडनं अपेक्षा असणार आहे. सत्यमच्या डोक्यावरती आपण ऑरेंज कॅप पाहतोय. त्याच्याकडनं फार अपेक्षा असणार आहे. स्टान्स फार वेगळा आहे त्याचा. अटॅकिंग स्टान्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, मात्र प्रॉपर टायमिंग तिथे साधता आलं नाही. एक धाव तर पूर्ण केली जात आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. मात्र आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील सर एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. निश्चित सुभाष सर, तुम्हाला आस्किंग रन मेंटेन करायचे. फार मोठं आस्किंग रन जर सुरुवात चांगली झालेली आहे तर दडपण निर्माण होईल आणि त्या दडपणातच चुका होतील. त्या चुकातनं तुम्हाला सामना कदाचित गमावा देखील लागेल. प्रेशर ज्याला म्हटलं तर क्रिकेटमध्ये प्रेशर सध्या पाहायला मिळतंय ते मात्र फलंदाजांवरती. नक्कीच पूर्णपणे दडपणाखाली आपण पाहतो विवेक इंडियाबजेस अमने हा संघ. गोलंदाज बादल
या लॉफोटा चेंडू गुडघ्यावर बसून हा चेंडू टोललेला आहे कव्हरेज झोनमध्ये. क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडू झेपावतोय. तो पुन्हा एकदा एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. फक्त एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे तो विवेक एंटरप्राइजेस अमने संघाच्या फलंदाजांनी. अजून एकही चौकार किंवा एकही षटकार नाहीये. अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनबिलिव्हेबल फायबलेस बॉलिंग अटॅक फ्रॉम द ऑल बॉलर्स. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या बादल म्हात्रे आपल्या स्पेलमधील दुसरं षटकात बोलतोय आणि मयूर म्हात्रे याने तर अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. या चेंडूला फुल केलेला आहे आणि हा मात्र सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल षटकारासाठी. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. सारा एंटरप्राइजेसचा स्टँडमध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जे आमचे A1 जोडीपैकी नक्कीच निलेश पाटील यांची सुकन्या आहे. सुबह 17 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली पहिला षटकार येण्यासाठी. मात्र मी मगाशीच म्हटलं होतं की सत्यमकडनं फार अपेक्षा असणार आहेत. तसाच खेळ करतोय मैदानावरती. नक्की संघर्षाचा षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहतोय. पहिला षटकार आपण पाहतोय सत्यम दलव्याच्या बॅटमधून. मध्ये सुभाष अल्पेश अजूनही तडपतो की 300वा षटकार कोण मारणार, कोणाच्या नावावरती तो रेकॉर्ड होणार ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे. नक्कीच पाहूया तो चौकार कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. कॉर्नर रिझनमध्ये चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल धाव आकाश पाटील तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावफलक कवर डबल टू 22 धावा. तर 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर 4 बाद धावफलक धावा झालेल्या गेलेल्या आहेत त्या 22. 18 चेंडू शेष आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सुभाष धुमाल. आपण पाहतो ही स्पर्धा श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि A1 जोडी सन्माननीय सुकेची ढाके आणि सन्माननीय निलेशजी पाटील आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान आणि ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय डिंगसोली मैदानावरती. कारण सुभाष ज्यावेळेला आपण स्टेजवरती मी पाहिलं, कारण माझा पहिला दिवस आजचा स्टेजवरती पाहिल्यानंतर असं वाटलं की मी लिफ्टनं वरती आलो की काय, आणि असं वाटतं की एक वेगळ्या दुनियेमध्ये मी गेलो की काय असं वाटलं. कारण ही स्पर्धा तेवढ्या उंचीची आहे. कारण भिवंडी टू दिल्ली हा प्रवास फार मोठा आहे कपिल पाटील साहेबांचा, आणि तेवढाच प्रवास या स्पर्धेत देखील तुम्हाला पाहायला मिळतो. काय सांगशील सुभाष, एकंदरीत फार मोठी चांगली स्पर्धा, डिसिप्लिन तुम्हाला चांगलं पाहायला मिळतं आहे. प्रथमच आपण ज्या इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धेमध्ये लाईट पाहतोय, लाईट्स आपण पाहत असतो बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्या तुम्हाला पाहायला मिळतात. 10 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. 7 कॅमेऱ्यांसोबत ही स्पर्धा कव्हर केली जाते. LED स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. 10 स्टँड प्रथमच या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात. काय सांगशील सुभाष सर, एकंदरीत या स्पर्धेविषयी अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, उच्च आणि दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच मच्छिंद्र पाटील सर, खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे या शब्दाचं या स्पर्धेचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. मात्र मी एकाच शब्दामध्ये या स्पर्धेबद्दल म्हणू शकतोय की केंद्रीय राज्यमंत्री चषकाची तुलना ही फक्त केंद्रीय राज्यमंत्री चषकाशीच होऊ शकते. क्या बात आहे, क्या बात आहे, आपने तो दिल्ली जीत लिया. सुभाष आपण एक पाहतो की प्रथमच मी 12 वर्ष समालोचन करतोय. मग ते 12 वर्षाच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये मी प्रथमच टॉससाठी हायड्रोलिक क्रेन ही संकल्पना पाहतोय. कारण आम्ही मागच्या 2 दिवसामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मी कव्हर करत होतो, तेव्हा माझ्याकडे थोडासा वेळ होता. मी त्यावेळी यूट्यूब स्टार्ट केलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि हे तर नक्कीच हे वैशिष्ट्य आहे या चषकाचा. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न आमच्या A1 जोडीकडून या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यस ना, बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी 18 चेंडू 46 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना? सत्यम दळवी स्ट्राईकला येतोय, ज्याने 4 चेंडू तब्बल 8 धाबा कुठल्यात, 200च्या बॅटिंग सागर धाबा कुठल्यात, आणि त्याला साथ देतोय सागर फुलोरे, ज्याने 3 चेंडूचा सामना करत 2 धाबा अंकित केल्यात. दोघांमध्ये 10 धाबांची भागीदारी पाहायला मिळते. चौथ्या विकेटसाठी 4 गडी बाद आपण पाहतोय, 22 धाबा. कोण सामना जिंकायची उत्कंठा शिकायला पोहोचते आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री चषक 2022 स्पर्धा आपण पाहतोय. 5व्या दिवसामध्ये आम्ही आज पदार्पण करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. नावा संघाचा कर्णधार टॉससाठी या. नावा संघाचा कर्णधार मयूर म्हात्रे गोलंदाजीमध्ये सज्ज होत असताना स्ट्राईकला सत्यम दळवी. ग्रेट डिलिव्हरी, फिंगर गोज बाय अंपायर, करेक्ट डिसिजन. He found in front of the mid stump. There is a no hit factor, perfect Yorker. The batsman has no answer to it. One more wicket down. Wicket number 5 goes down. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला.
सुभाष सर अजून एक रेकॉर्ड, कारण याच गोलंदाजानं 5च्या 5 गडी बाद केलेत. काय म्हणशील एकंदरीत? नक्कीच. आणि या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये हा चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्या गोलंदाजाने 5 विकेट चटकवले. या अगोदर जर बघितलं तर वाघोली वाडा संघाचा दर्शन पाटील, त्यानंतर कृष्णाई स्टोन कारिवली संघाचा मोहित गरत, आणि आपण जर बघितलं तर आजच्या दिवशी हरीश मालवणकर याही गोलंदाजाला 5 विकेट चटकवताना आपण पाहिलं होतं. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. सुभाष, आतापर्यंत आपण भरपूर सामने पाहिले. आजच्या दिवसामध्ये फलंदाचा तुम्हाला निश्चित गवगवा तुम्हाला पाहायला मिळाला, बोलबाला पाहायला मिळाला. मात्र या सामने गोलंदाजाचा अप्रतिम कमबॅक ओव्हर द विकेट. ब्युटिफुल डिलिव्हरी. जस्ट चेंडू मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टॉपेजमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न मिड ऑनच्या दिशेनं, मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. मात्र मयूर म्हात्रे याच्याकडे संधी आहे. जर 6 विकेट चटकावतोय तर केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील बेस्ट बॉलिंग फिगर त्याच्या नावे जाईल. निश्चित अप्रतिम गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजीची मात्र गरज आहे, कारण सामना अजूनही रंगात येत नाही. प्रेक्षक शांत बसून या सामन्याचं मात्र चित्रीकरण पाहत असताना, ओव्हर द विकेट येत असताना. ओ याली मात्र याली पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. फिंगर गोज बाय अंपायर वन्स अगेन. 1 more विकेट डाऊन, 6 विकेट गोज डाऊन, आणि 6च्या 6 गडी बाद करण्याचं विक्रम मयूर म्हात्रे याच्या नावावरती. लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नावी मुंबईच्या एअरपोर्टला. थँक्यू. निश्चित आपण पाहतोय लोकनेते दिबा पाटील यांच्यासाठी प्रचंड आंदोलन केलं. यासाठी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांनी देखील यामध्ये इंटरफेअर केलं. मोदीजी साहेबांशी चर्चा केली, कारण आपण पाहतोय आमच्या पनवेलला तो इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय. सुभाष, तुमच्या माहितीसाठी जगातील सर्वात मोठी फ्लाईट, ज्या फ्लाईटमध्ये 3000 लोक बसतात, ती फ्लाईट देखील त्या इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये उतरणार आहे. एवढं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतंय, आणि त्यासाठी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं हा आमचा अट्टास असणार आहे. क्या बात आहे. दरम्यान आपण पाहतोय की नवीन विक्रम केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील आपण पाहतोय गोलंदाज मयूर म्हात्रे याच्या नावे तब्बल 6 विकेट चटकावले आहेत आणि इन बिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत. या अगोदर जो विक्रम होता मोहित घरतच्या नावे 5 विकेट 4 धावा, तो विक्रम मात्र या गोलंदाजाने आता मोठीत काढलेला आहे. प्रशांत भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आले गोलंदाजाला. काय येऊ नये मयूर म्हात्रेसाठी. ओव्हर द विकेट. गुड डिलिव्हरी. तेवढा चांगला फक्त एक्झिक्युशन करत असताना बॅकलिपला खाली ठेवत असताना चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू वेगाने हितेश येत असताना हितेशकडे चेंडू तिसऱ्यांदा आलाय, कारण 2दा त्याच्याकडे गेले तर 2दा त्याने झेल बाद केलं होतं फलंदाजाने. तिसऱ्यांदा चेंडू त्याच्याकडे जातोय. हितेश भोईर कॅप्टन ऑफ द टीम. मागच्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये असणारा सुखदेव म्हात्रे, ज्यानं क्रिकेटर घडवले, त्यांच्यात मिश्रित वाढणारा हा संघनायक तुम्हाला पाहायला मिळतोय. आम्हाला सार्थ अभिमान आहे सुखदेव म्हात्रे यांचा आणि या हितेश भोईरचा. दफा कधी धावा आल्या त्या 24, 6 गडी बाद. मयूर म्हात्रे याचं कौतुक करावं गेला, ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. ओ लवली डिलिव्हरी. कॉटन बॉल. चेंडू मात्र स्वतः फील करत असताना देर इज अ नो चान्स फॉर द रन्स, आणि सिंगल देखील मिळत नाहीये. धावसंख्येला आकार मात्र 24 या धावसंख्येवरती. सुभाष, इस प्रतियोगिता में रन बनाना यानी कि बंजर खेती में यहाँ पर खेती उगाना बंजर जमीन में और रेगिस्तान में पानी ढूंढने के बराबर है. बहुत ही बड़ा. सध्या तरी तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. लवली शॉट. अमेझिंग टायमिंग. गॅप शॉटचं सिलेक्शन. चेंडू ट्रॅव्हल फ्लॅट स्टॉक आणि दुसरा षटकार या इनिंगला. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. थँक्यू. अंजूर गावाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान वाढवली या जोडीनं. या जोडीला कोणाची नजर न लागो. नक्कीच, कारण देखणी दिमागदार स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, आमची टेक्निकल टीम, LED स्क्रीनवाले सर्वांनी तयारीत राहायचं आहे, कारण सूर्य अस्ताला जाणार आहे आणि ज्या वेळेला हाफ इनिंग होईल त्यावेळेला नक्कीच फ्लडलाईट्स ऑन करण्यासाठी आमच्या सर्व टीम्सनी तयारीत राहायचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू मोरे सर. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4th इज गॉन. Oh, what a look at the beautiful picture, sunset. What a look at the beautiful picture on the screen board. Sun is beating down. Birds are flying in there. Cold wind blowing is raw. Rushing and cheering crowd. Beautiful wicket. Sufficient seating arrangement for spectators. Plenty of flags, plenty of color. What a fabulous and beautiful atmosphere for the cricket. नक्कीच सुरेख दृश्य आपल्याला
पाहायला मिळालं तर विहंगम दृश्य पाहिलं होतं. मात्र मयूर म्हात्रे याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम केलेला आहे. 2 षटके हाताळताना 10 धावा खर्च करून तब्बल 6 विकेट चटकवल्या आहेत. आणि मित्रांनो मच्छिंद्र पाटील सर आज जर बघितलं तर 26 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवशी 2003चा जो विश्वचषक झाला होता त्या विश्वचषकामध्ये आशिष नेहरा या आपल्या गोलंदाजाने इंग्लंड विरुद्ध 23 धावांच्या मोबदल्यात 6 विकेटच चटकावले होते. क्या बात आहे सुभाष सर, जबरदस्त मेमरी तुमची, तुमच्या मेमरीला सलाम करतोय. आणि आज आपण पाहतोय विजया एकादशी देखील आहे. मगाशी आपण पाहिलं की विठ्ठलाचं दर्शन स्क्रीनवरती आपल्याला दाखवलं होतं. GTCच्या माध्यमातून 12 चेंडूवर गरज आहे ती 38 धावांची. ना बॅक टू क्रिकेट 38 धावांची गरज आहे. 38 रन्स टू विन फ्रॉम 12 डिलिव्हरीज. होईल बी विनर, कोण शिकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. आणि अजूनही 300वा चौकार मारला नाहीये याची उत्कंठा देखील शिकायला पोहोचते. 2 षटकार आतापर्यंत लावण्यात आलेत. येणारे चेंडू 12, 38 धावांची गरज. सामन्यामध्ये उत्कंठा नाहीये. सामना एकतर्फी तुर्तास पाहायला मिळतोय. याचं कारण आहे सुभाष सर. येस मोरे सर. विजेंद्र पाटील नावा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. विजेंद्र पाटील नावा यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. हिमांशू म्हात्रे पुलटा चेंडू मयूर यांचे बंधू राहिले आहेत ते चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग आपला आणि क्षेत्ररक्षक सहजरित्यानं बादल मात्र ज्यानं खूप चांगलं षटक फेकलं 2 षटकं फेकली त्यानं तो चेंडूला बॅकअप देत असताना फक्त 2च धावा. 11 चेंडू गरज आहे ती 36 धावांची. सायंकाळचं वातावरण 2 धावा धावगती अंकित केल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू 38 समीकरण होतं. आता मध्ये समीकरण वेगानं बदलताना 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. नितेश दळवी स्ट्रायकर एंडला. पुलटा चेंडू स्टेट ऑन द बॅट्स and batsman club away over the top of the mid wicket. That's a huge six. नक्कीच अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. युनिस मचाडो हे देखील नावावरून आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. A1 जोडीचे खास नावावरून मित्र परिवार दाखल होत आहेत. त्यांचा आम्ही A1 जोडी आयोजित या केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेत सहर्ष स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्स. सुभाष सर आतापर्यंत 3 षटकार लावलेत. या षटकाराला बघा टीम मिटिंग घेण्यास भाग पाडलं. काय म्हणशाल सुभाष, काय म्हणाल सुभाष सर. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. सामना अजूनही दृष्टिक्षेपात आहे. अजूनही काही बिघडलं नाहीये. अजूनही सामन्यामध्ये शिरकाव करण्याची फार मोठी संधी या संघाला. नक्कीच किरण आपण पाहतो फलंदाजी करताना आणि या षटकाराने बॅक टू बॅक 2 षटकाराने विजयाच्या आशयाची किरण दलवी या फलंदाजाने नक्कीच विवेक इंटरप्राइजेस सामने संघाला दाखवलेले. निश्चित एका बाजूला आपण पाहतोय तो विवेक इंटरप्राइजेस आमने आणि त्यांच्या सामने तो मात्र देसाई संघ आमने सामने. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती येणारे चेंडू 10 आणि 30 धावांची गरज. सामन्यामध्ये उत्कंठा शिकेला पोहोचते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. याची देही याची डोळा पाहण्यासारखा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 30 धावांची. सामना स्पीडअप करा प्लीज. आम्हाला सूचना येतात वारंवार. पंच अबोले सर आम्हाला काहीतरी सूचना करत असताना येणारे 10 चेंडू 30 धावांची गरज. सुभाष अजूनही सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. नक्कीच रंगत निर्माण होऊ शकते कारण मच्छिंद्र पाटील सर असं म्हटलं जात आहे की क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि मी नेहमीच म्हणतोय की ते प्रेडिक्शन फेल आहे. येस प्रेडिक्शन कुठे करू शकत नाहीये कारण वी आर नॉट ॲस्ट्रोलायझर. आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये आणि आपण ज्योतिषी नाही आहोत. गुड जॉब, व्हेरी गुड जॉब सुभाष सर. बऱ्याच दिवसानंतर आपली गाठभेट होते. TDP नंतर बऱ्याच दिवसानंतर आपली भिवंडीमध्ये गाठभेट होते. ना बॅक टू क्रिकेट. आम्हाला जॉईन झाले प्रसाद सर आमचे अप्रतिम समालोचक मराठी हिंदी आणि इंग्लिशचे. सन्मान्य अजयजी खरे साहेब देखील आम्हाला जॉईन झालेत. त्यांचं आपण स्वागत करूया. आणि अत्यंत गोड आवाज मोरे सर देखील आम्हाला जॉईन झालेत. त्यांचं आपण स्वागत करूया. ना बॅक टू क्रिकेट ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी. याला मात्र फुल अँड डिलिव्हरी फलंदाजाला टॅप करण्यासाठी भाग पाडलं होतं. एकच धाव फलकावरती. एका धावेने काहीच होणार नाहीये. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 29 धावांची. अजूनही तुम्हाला 20 धावांचं अंतर कापायचं आहे मैदानावरती. त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 29 धावांची. थरार क्रिकेटचा. नक्कीच मोठ्या फटक्यांची पेरणी करावी लागेल आणि तेव्हा कुठेतरी विजयाचं पीक आपल्या हाती लागेल. किरण दळवी आणि नितेश दळवी यांच्याकडे मध्ये लक्ष लागले. 17 धावांची भागीदारी 7 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. पुलटा चेंडू दिशा दिली चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल करतो लॉंगॉनला. चंद्र फार बेगाने येत असताना एकदा पुढे गेले. 2 धाब्याचं मान बघायचंय. 2 धाबा होतील का.
येस गेट अँड द विकेट. खूप चांगली रन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धाब्याचा कॉल केला आणि दुसऱ्या धाबासाठी वेगानं धाबा पूर्ण करत असताना ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अंकित केल्यात. येणारे चेंडू मात्र 8 आणि गरज आहे ती 27 धावांची. विजयाची आज दोन्ही संघाला लागले. विजयाच्या आशेनं पावलं दोन्ही संघाची हळूहळू मात्र पुढे जात असताना मात्र तेवढ्याच ताकदीनं या संघामध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला जातोय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 27 धावांची. थरार क्रिकेटच्या मैदानावरती सायंकाळचं शांत वातावरण आणि शांत वातावरणामध्ये रंगलेला हा रंगारंग सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज रेडी नव्हता. सुभाष सर. नक्कीच स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज, फलंदाजही रेडी नव्हता. 8 चेंडू 19 धावांची भाग्य नितेश दळबे आणि किरण दळबे यांच्यामध्ये. 8 चेंडूमध्ये त्यांच्याकडनं फार अपेक्षा असणार आहे. येणारे चेंडू मात्र 8 आणि 27 धावांची गरज. स्मशान शांतता मैदानावरती. ओव्हर द विकेट. ओ याले मात्र चेंडू ऑन साइडला फिंगर गोज बाय अंपायर. तिसरा विकेट आपण पाहतोय LBWच्या माध्यमातून आणि तिसरा विकेट लेग बिपर तुम्हाला. चौथा विकेट लेग बिपर पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. कमबॅक करतोय देसाई संघ. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 27 धावांची. कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा हा एक फायदा असतो. आपण पाहतोय विकेट टू विकेट गोलंदाजी या गोलंदाजाने केलेली आहे. आणि या इनिंगचा जर विचार केला तर तब्बल 4 फलंदाज हे 5 रूपाने बाद झालेले आहेत. गुड बॉलिंग, सच अ गुड बॉलिंग अँड व्हेरी गुड जॉब फ्रॉम बोथ द अंपायर्स. यस प्रल्हाद सर आणि अभय पाटोले सर, व्हेरी गुड जॉब. यस मोरे सर. अटल बिहारी वाजपेयी स्टैंड, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टैंड में एलईडी स्क्रीन वाला जो बैठा है उसको वीआईपी डाइस पे आना है. एलईडी स्क्रीन वाले आपको हमारे A1 जोड़ी से कांटेक्ट करना है. एलईडी स्क्रीन ऑपरेटर आपको हमारे A1 जोड़ी से कांटेक्ट करना है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू मोरे सर. 7 चेंडू 27 धावांची गरज. येणारा शेवटचा चेंडू या सामन्याचा प्रतिबिंब असू शकेल सुभाष सर. जर येणारा चेंडू षटकार किंवा चौकार आला तर पुन्हा एकदा आमने संघ या सामन्यामध्ये एक चांगली फाईट करू शकेल. मात्र येणारा चेंडू सिंगल किंवा डबल आले तर प्रचंड दडपण निर्माण होऊ शकेल फलंदाजावरती. बघायचंय येणारा चेंडू या सामन्याचा बिमोड असणार आहे. कसा फेकला जर येणारा चेंडू. स्ट्रायकरला प्रथमच बऱ्याच काळानंतर एक डावखुरा फलंदाज येतोय तो मात्र उमेश जोशी. त्याचा क्रमांक आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू लॉफ्ट ड्राइव्ह केला असे जज करतोय. मात्र एकच धाव आणि 2 धाब्याचं मानस देखील नाहीये. एका षटकाची यशस्वी सांगता होते. येणारे चेंडू 6 आणि गरज असणारी ती 26 धावांची थरार क्रिकेटचा. नक्कीच थरार क्रिकेटचा आपण पाहतोय कारण येणारे चेंडू 6 आहेत आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे. या मैदानाचा जर इतिहास उलगडून पाहायचा झाला तर या मैदानावर एकच असा फलंदाज आहे ज्याने 6 चेंडूमध्ये 25पेक्षा जास्त धावा झळकवल्या होत्या आणि त्या फलंदाजाचं नाव आहे एकवरे मानकुली संघाचा दबंग दीपू, ज्याने 29 धावाची आवश्यकता असताना 6 चेंडूमध्ये एकवरे मानकुली संघाला सामना जिंकून दिला होता. निश्चित सुभाष सर, अशा भरपूर आठवणी आपल्या क्रिकेटच्या अविस्मरणीय आठवणी आपल्या समेत आहेत. येणारे चेंडू 6 आणि गरज 26 धावांची. सुरुवात डगमगलीच झाली आमने संघाची कारण सुरुवातीला ओपनिंग फलंदाज काही करू शकले नाहीये. टॉप ऑर्डर फलंदाज काही करू शकले नाहीये. यस प्रसाद सर. यस प्रसाद सर आम्हाला काही आठवणी करून देत असताना निश्चित काल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं की इस्त्याक अंधेरीचा फलंदाज ज्यानं 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना 30 धावा पूर्ण केल्या आणि तेही 2 चेंडू ठेवून 3 चेंडू राखून आणि राहुल जोगेडा सारखा अत्यंत नामांकित गोलंदाज होऊ शकता क्रिकेटमध्ये. एव्हरीथिंग इज पॉसिबल. या षटकासाठी तुम्हाला 3 मिनिटाचा अवधी आहे. 3 मिनिटात षटक संपवायचे देसाई संघ लक्ष असू द्या. येणारे चेंडू 6 आणि 26 धावांची गरज. ऑल दी बेस्ट. फिरकीचा गोलंदाज यावेळी गोलंदाजीमध्ये दिलीप पाटील येत असताना भरपूर वर्ष दिलीप पाटीलनं आपल्या क्रिकेटसाठी दिलेत. भरपूर अनुभव आहे त्याच्याकडं. तोच दिलीप पाटील यावेळी गोलंदाजीमध्ये येत असताना येणारे चेंडू 5 आणि गरज 26 धावांची. शेवटच्या क्षणामध्ये सामना एकतर्फी होत असताना फलंदाज फक्त स्टेअर केल्या चेंडूला. डेलिकेट शॉट लिमिट आपला चेंडू टावत झालाय. एकच धावांकित राम पाटील चेंडूला बॅकअप देतोय. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि गरज असणार ती मात्र 25 धावांची. नक्कीच मनीष घरत या फलंदाजाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि मनीष घरत याची ती खेळी कोण विसरू शकेल
जेव्हा नावा संघाला 29 धावांची आवश्यकता होती 6 चेंडूमध्ये आणि कपिल केने गुडसे बी संघाचे गोलंदाज झाला, त्यांनी 32 धावा कुठून काढल्या होत्या. क्या बात आहे सुभाष सर. येणारे चेंडू 4 आणि 25 धावांची गरज. एकतर्फी सामना शेवटच्या टप्प्यात. देसाई संघ मात्र या संघावरती हवी होत असताना आणि आपली ताकद, आपलं वर्चस्व, आपण किती फॉर्म मध्ये आहोत, आपली टीम किती टच मध्ये आहे आणि आपला संघ किती खतरनाक आहे हे दाखवत असताना मैदानावरती इन ऍक्शन मध्ये. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केलाय. प्रथम फलंदाज फ्रंटफुटला गेल्यानंतर मात्र बॅकफुटला आला, डबल माइंड झाला आणि गुड बॉलिंग. जुनं ते सोनं. दिलीप पाटील विषयी निश्चित मी म्हणेन, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अनुभव घेतलाय त्यानं आणि जुनं ते सोनं. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड असं म्हटलं जातंय. तेच हे सोनं तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राव. शतक्ष चेंडू खाली पोहोचेल की नाही हे पाहणं महत्वाचं आहे आणि चेंडू मात्र सीमा पलीकडं. पंचांचा इशारा येतोय. दॅट्स 4 रन्स. 300 चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. नितेश दलव्याच्या बॅटमधून अल्पेश गायकवाड जे एक्सपर्ट स्कोर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलेले की 300 चौकार पाहायला मिळालेला आहे. सामना मात्र एकतर्फी झाला आहे. मजा आली सामन्यामध्ये थोडीशी, मात्र रंगत निर्माण झाली नाहीये. धावफलकात धावाल्या त्या 48 जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धावांची. बघू शकाल स्क्रीन सुरू होत असताना